सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 या आपल्या मिशनमध्ये ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या अभ्यास पर्वातील आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, कालच्या भाग 10 मध्ये आपण बुद्धिमापन हा कॉन्सेप्ट अभ्यासला. त्याचबरोबर टीईटी 2024 या प्रश्नपत्रिकेतील पेपर 1 मधील बालविकास व अध्यापनशास्त्र या भागावरील 30 एमसीक्यू अभ्यासलेत. हे 30 एमसीक्यू व त्यासारखेच आणखी काही क्वेश्चन्स आपणा सर्वांचेच तयार झाले असतील. आतापर्यंतचे जे 10 भाग आपण अभ्यासलेत त्यामध्ये मी बालमानसशास्त्रावरील जे काही महत्वाचे सिद्धांत आहेत, महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आता परीक्षेसाठी आपण थोडंसं परीक्षेच्या जवळ जातोय, त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याबरोबरच आपण थोडंसं सरावाकडे वळूयात. म्हणूनच आज मी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 50 संभाव्य एमसीक्यू क्वेश्चन्स आज आपण अभ्यासणार आहोत. हे एमसीक्यू क्वेश्चन्स अभ्यासत असताना त्यामध्ये जर काही नवीन कॉन्सेप्ट ऍड झालेले असतील तर तर ते मी त्याच ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करते. जर आपणास एखाद्या आणखी टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल, एखादा टॉपिक क्लिष्ट वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण जर त्या टॉपिकचा उल्लेख केला तर मला तो व्हिडिओ बनवणं सोपं जाईल. शिवाय आजचा हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चला तर मग वळूया आजच्या टॉपिककडे. आज आपण बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयावरील 50 संभाव्य कॉन्सेप्च्युअल अँड ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स बघणार आहोत. भाग पहिला, बालविकास व शिक्षण मानसशास्त्र. त्यातील पहिला प्रश्न आहे, विकास हा सतत चालणारा क्रमिक व सर्वांगीण बदलांचा प्रक्रियात्मक प्रवास आहे. या विधानाशी कोणता सिद्धांत सुसंगत आहे? ऑप्शन्स आहेत वर्तनवादी सिद्धांत, संज्ञानात्मक सिद्धांत, संज्ञानात्मक विकास सिद्धांत, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, मानवतावादी सिद्धांत. बघा, विकास हा सतत चालणारा आणि क्रमिक म्हणजेच विकास हा क्रमाक्रमाने चालतो. म्हणजेच या प्रश्नासाठी जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे संज्ञानात्मक विकास सिद्धांत. कारण संज्ञानात्मक विकास सिद्धांत हा जीन पियाजे यांनी मांडला आणि जीन पियाजे यांच्या मते विकास हा टप्प्याटप्प्याने किंवा क्रमाक्रमाने होत असतो. त्यामुळे बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चुका ओळखून त्यांना योग्य दिशा दिली, हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत सुधारात्मक शिक्षण, रेमेडियल टीचिंग, निगेटिव्ह रिन्फोर्समेंट, सामाजिक शिक्षण, फॉर्मेटिव्ह मूल्यांकन. ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे सुधारात्मक शिक्षण. कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुका ओळखून त्यांना योग्य दिशा दिली. तिसरा प्रश्न आहे, बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? ऑप्शन्स आहेत बक्षीस, प्रेरणा, शिक्षा, वय. बालकाच्या शिकण्यावर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे प्रेरणा. त्यामुळे बी इज द करेक्ट आन्सर. चौथा प्रश्न, विकासाची दिशा सिफेलोकॉर्डल म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत पायाकडून डोक्याकडे, आतून बाहेर, डोक्याकडून पायाकडे, मध्यभागाकडून बाहेर. या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी तुम्हाला विकासाची दिशा हा कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. तर एक 2 मिनिटात आपण विकासाची दिशा हा एक कॉन्सेप्ट बघूया. बालकाच्या विकासाची दिशा म्हणजे बालकाचा विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या दिशेने होतो,
यावर हा कॉन्सेप्ट अवलंबून आहे. तर ज्या काही ह्या डायरेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे मस्तकाकडून पायाकडे, म्हणजेच सिफेलोकॉर्डल डायरेक्शन. जो प्रश्न आता आपण अभ्यासतोय, बालकाचा विकास होताना तो मस्तकाकडून पायाकडे होतो. ह्या डायरेक्शनला सिफेलोकॉर्डल डायरेक्शन असं म्हणतात. म्हणजेच विकासाची सुरुवात डोक्यापासून होते, हळूहळू पायापर्यंत जाते. उदाहरणार्थ बाळ आधी मान वर करते, त्यानंतर ते बसायला सुरुवात करते, त्यानंतर ते उभं राहते. त्यानंतर दुसरी डायरेक्शन आहे मध्य भागापासून टोकाकडे, प्रॉक्सिमल डायरेक्शन. प्रॉक्सिमल डायरेक्शन म्हणजे विकास प्रथम शरीराच्या मध्यभागी होतो आणि त्यानंतर तो बाह्य भागाकडे व्हायला सुरुवात होते. तिसरी डायरेक्शन आहे सामान्यतेकडून विशेषतेकडे, जनरल टू स्पेसिफिक डायरेक्शन. म्हणजे बाळ आधी सामान्य प्रतिक्रिया देते आणि त्यानंतर ते विशेष प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करते. सोप्याकडून कठीणाकडे, सिम्पल टू कॉम्प्लेक्स. अगोदर साध्या क्रियांपासून सुरुवात होते आणि त्यानंतर कॉम्प्लिकेटेड क्रिया बाळ शिकायला सुरुवात करते. आतून बाहेर, इनर टू आउटर, म्हणजे अगोदर आतल्या अंगाचा विकास होतो आणि त्यानंतर बाहेरच्या अंगाचा विकास होतो. अशा प्रकारे बालकाच्या विकासाच्या ह्या 5 दिशा आहेत. सिफेलोकॉर्डल डायरेक्शन म्हणजे मस्तकाकडून पायाकडे, मध्य भागाकडून डोक्याकडे म्हणजे प्रॉक्झिमो डिस्टल डायरेक्शन, सामान्यतेकडून विशेषत्वाकडे म्हणजे जनरल टू स्पेसिफिक, सोप्याकडून कठीणाकडे, सिंपल टू कॉम्प्लेक्स, आणि आतून बाहेर, इनर टू आउटर. हा जर कॉन्सेप्ट तुम्ही क्लिअर केलात तर याच्यावर येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रश्नाकडे वळतोय. विकासाची दिशा स्फेलोकॉडल म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत पायाकडून डोक्याकडे, आतून बाहेर, डोक्याकडून पायाकडे, मध्य भागाकडून बाहेर. तर आपलं योग्य उत्तर आहे सी, डोक्याकडून पायाकडे. चा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या निकट विकास क्षेत्राचा विचार केला नाही तर काय होऊ शकते? ऑप्शन्स आहेत शिकणे यांत्रिक होईल, विद्यार्थ्याची गती कमी होईल, विद्यार्थी आत्मविश्वास गमावेल, आणि डी, सर्व पर्याय योग्य आहेत. बघा, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या निकट विकास क्षेत्राचा विचार केला नाही तर काय होऊ शकते? निकट विकास क्षेत्र हे कोणत्या संकल्पनेमध्ये आहे तर वायगॉट्स्की यांच्या संकल्पनेमध्ये निकट विकास क्षेत्र आहे ZPD. म्हणजे असं असं क्षेत्र की विद्यार्थी स्वतः शिकतो आणि त्याला दुसऱ्याने शिकवलं तर तो किती शिकू शकतो, हा जो मधला भाग आहे याला निकट विकास क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं म्हणतात. आणि हा ZPD जर ओळखला गेला नाही तर विद्यार्थ्याचं शिकणं यांत्रिक होईल, विद्यार्थीची गती कमी होईल आणि विद्यार्थी आत्मविश्वास गमावेल. म्हणून डी इज द करेक्ट आन्सर. साठी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट हे तुम्हाला माहिती असायला हवं. त्यानंतर भाग 2, व्यक्तिमत्व, प्रेरणा आणि भावनिक विकास. व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक गुणांचा एकत्रित परिणाम. हे कोणाचे मत आहे? ऑप्शन्स आहेत ऑलपोर्ट, फ्राइड, एरिक्सन, युंग. व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक गुणांचा एकत्रित परिणाम ही व्यक्तिमत्वाची डेफिनेशन ऑलपोर्ट यांनी केलेली आहे. सो करेक्ट आन्सर इज ए. आपण 2च मिनिटात फक्त ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्व संदर्भात काय सांगितलंय ते पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचे 3 ट्रेट्स सांगितलेत. कार्डन ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचे जे 3 ट्रेट्स सांगितले त्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की कार्डिनल ट्रेट्स, सेंट्रल ट्रेट्स आणि सेकंडरी ट्रेट्स. कार्डिनल ट्रेट्स म्हणजे काय तर व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे व्यक्तीचे गुणधर्म. उदाहरणार्थ, गांधीजींचे नाव घेतले की आपल्याला अहिंसा आठवते, मदर टेरेसांचे नाव घेतले की आपल्याला सेवाभाव आठवतो. तर कार्डिनल ट्रेट्स असं म्हणतात. सेंट्रल ट्रेट्स म्हणजे काय तर व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनावर परिणाम करणारे प्रमुख घटक. उदाहरणार्थ, प्रामाणिकपणा, समाजशीलता, सहकार्य, दयाळूपणा. आणि सेकंडरी ट्रेट्स म्हणजे विशिष्ट परिस्थितीत दिसणारे कमी अधिक प्रभाव. व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणकोणते ट्रेड्स दिसून येतात त्याला सेकंडरी ट्रेड्स असं म्हणतात. तर अशा प्रकारे ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचे
तीन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे: कार्डिनल ट्रेट्स, सेंट्रल ट्रेट्स आणि सेकंडरी ट्रेट्स. कार्डिनल ट्रेट्स म्हणजे व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणारे प्रमुख घटक, सेंट्रल ट्रेट्स म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन वर्तनावर प्रभाव टाकणारे घटक, आणि सेकंडरी ट्रेट म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रसंगी व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव टाकणारे घटक. अशा प्रकारे ऑलपोर्टची जर हे ट्रेड्स आपण अभ्यासले आणि ते जर लक्षात ठेवले, तर ऑलपोर्टनी व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये जे काही व्यक्तिमत्वाचे तीन प्रकार केलेले आहेत, त्यावर आपल्याला कोणत्याही प्रश्नाला तरी त्याचं उत्तर लिहिता येईल. तर अशा प्रकारे ऑलपोर्ट यांनी सांगितले की व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक गुणांचा एकत्रित परिणाम. फ्राईड यांच्या मते सुपरयुग कोणते कार्य करते? वास्तवाशी संपर्क ठेवतो, नैतिकता व मूल्यांचे नियंत्रण करते, आनंद शोधतो, भूक वाढवतो. नैतिकता व मूल्यांचे नियंत्रण करतो. अब्राहम मॉस्लो यांच्या मते स्वसिद्धी, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत: समाजात मान मिळवणे, स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर करणे, आर्थिक यश मिळवणे, इतरांकडून मान्यता मिळवणे. स्वसिद्धी म्हणजे स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर करणे. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न 9वा: हिनत्व भावना ही व्यक्तिमत्व विकासाची प्रेरक शक्ती आहे, हे कोणी सांगितले? ऑप्शन्स आहेत: ऍडलर, मॉस्लो, फ्राईड, रॉजर्स. ऑप्शन्स आहेत ऍडलर. ऍडलर यांनी व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये जो काही आपला सिद्धांत मांडला, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हिनत्व भावना ही व्यक्तिमत्व विकासाची प्रेरक शक्ती आहे. ज्यावेळेला व्यक्तीला हिनत्व भावनेची जाणीव होते, त्यावेळेला ती अधिक काम करायला लागते. त्यामुळे हिनत्व भावनेला त्यांनी व्यक्तिमत्वाची प्रेरक शक्ती असं म्हटले. त्यामुळे ऍडलर इज द करेक्ट आन्सर. एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या प्रोत्साहन, स्वीकार व आत्मविश्वास दिला, तो कोणत्या दृष्टिकोनाचा वापर आहे? ऑप्शन्स आहेत: मानवतावादी दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, संज्ञानात्मक दृष्टिकोन, सामाजिक दृष्टिकोन. कार्ल रॉजर्स यांच्या मते ऍक्सेप्टन्स प्लस एम्पथी म्हणजे प्रभावी शिक्षण. आणि ऍक्सेप्टन्स आणि एम्पथी ही मानवतावादी दृष्टिकोनामध्ये येते, म्हणून मानवतावादी दृष्टिकोन इज द करेक्ट आन्सर. भाग 3: बौद्धिक व संज्ञानात्मक विकास. पियाजे यांच्या मते शिकण्याची प्रक्रिया कशावर आधारित असते? ऑप्शन्स: अनुभवातून आलेल्या मानसिक पुनर्रचनेवर, अनुकरणावर, बक्षिसावर, सामाजिक मार्गदर्शनावर. अनुकरणातून आलेल्या मानसिक पुनर्रचनेवर इज द करेक्ट आन्सर. वायगॉट्स्की यांच्या मते भाषेची भूमिका काय असते? केवळ संवाद साधणं, विचार प्रक्रियेचा पाया, सामाजिक शिस्त, माहिती संकलन. वायगॉट्स्की यांच्या मते भाषा ही केवळ विचार करण्यासाठी नाही, तर सुरुवातीला आपण भाषा शिकतो, त्यानंतर विचार करण्यासाठी भाषेचा वापर होतो, संवाद साधण्यासाठी भाषेचा वापर होतो, आणि म्हणून विचार प्रक्रियेचा पाया म्हणून भाषेकडे पाहिले जाते. करेक्ट ऑप्शन इज बी. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे? वायगॉट्स्की, ब्रुनर, पियाजे, एरिक्सन. स्कॅफोल्डिंग ही संकल्पना वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये आहे, पण ती सर्वप्रथम ब्रुनर यांनी ती संकल्पना समोर आणली आणि ती मांडली, म्हणून ती ब्रुनर यांच्याशी संबंधित आहे. काल जेव्हा मी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कॉन्सेप्ट शिकवला, त्यावेळेला स्कॅफोल्डिंग याच्यावर प्रश्न आला, तर वायगॉट्स्की आणि ब्रुनर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, त्यावेळेला हेच एक्सप्लेनेशन मी त्या प्रश्नातही दिलेलं होतं की कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे हा प्रश्न आला, तर ब्रुनर. आणि वायगॉट्स्की यांच्या संदर्भामध्ये स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणत्या सिद्धांतामध्ये आहे असं जर आलं, तर उत्तर असेल वायगॉट्स्की. मोर नॉलेजेबल अदर, MKO म्हणजे काय? मित्र, विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक जो ज्ञानाने पुढे असतो, पालक, वरिष्ठ अधिकारी.
करेक्ट आन्सर इज बी. शिक्षक मार्गदर्शक जो ज्ञानाने पुढे असतो. मोर नॉलेजेबल अदर ही संकल्पना आपण वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतामध्ये अभ्यासली आहे. मोर नॉलेजेबल अदर म्हणजे जो विद्यार्थी अभ्यास करतोय त्याला मार्गदर्शन करणारा हा त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानी आणि जास्त माहिती देणारा असावा, म्हणजेच शिक्षक मार्गदर्शक जो ज्ञानाने पुढे असतो. एका शिक्षकाने कठीण धडा सोप्या पायऱ्यांमध्ये विभागला. ही प्रक्रिया कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत स्कॅफोल्डिंग, रिमेडिएशन, ऑपरंट कंडिशनिंग, ऑब्झर्वेशन लर्निंग. एका शिक्षकाने कठीण धडा सोप्या पायऱ्यांमध्ये विभागला, म्हणजे त्या ठिकाणी शिक्षक स्कॅफोल्डिंगची भूमिका करतोय. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज स्कॅफोल्डिंग. भाग 4, शिकण्याचे सिद्धांत. लर्निंग बाय डुईंग हे कोणत्या तत्वाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स वर्तनवाद, व्यवहारवाद, प्रगत शिक्षणवाद आणि मनोविश्लेषणवाद. लर्निंग बाय डुईंग, प्रगत शिक्षणवाद, प्रोग्रेसिव्हिझम. जॉन डुई यांच्या मताशी हा प्रश्न संबंधित आहे. लर्निंग बाय डुईंग त्यासाठी एक 2च मिनिटात आपण फक्त जॉन डुई यांनी सांगितलेले जे काही शिक्षण विषयक विचार आहे ते पाहूयात. म्हणजे जॉन डुई यांच्या सिद्धांतावर कोणताही प्रश्न आला तरी सुद्धा तो आपल्याला सोडवता येईल. बघा, जॉन डुई यांच्या मते शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी किंवा शिक्षण हेच जीवन. जॉन डुई यांनी शिक्षणाचे पुढील सिद्धांत सांगितलेत. पहिला आहे अनुभव आधारित शिक्षण म्हणजेच लर्निंग बाय डुईंग, जो प्रश्न आता आपण अभ्यासतोय. दुसरा आहे समस्या सोडवून शिक्षण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तिसरं आहे लोकशाही शिक्षण, डेमोक्रेटिक एज्युकेशन. चौथा आहे बालकेंद्रित शिक्षण, चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन. त्यानंतर शाळा म्हणजे समाजाचे प्रतिबिंब, स्कूल ॲज मिनी सोसायटी. हे 5 महत्वाची तत्व जॉन डुई यांनी सांगितलेली आहेत. अनुभव आधारित शिक्षण, समस्या सोडवून शिकणे, लोकशाही शिक्षण, बालकेंद्रित शिक्षण आणि शाळा म्हणजे समाजाचे प्रतिबिंब. आपला प्रश्न आहे लर्निंग बाय डुईंग हे कोणत्या तत्वाचे उदाहरण आहे? प्रगत शिक्षणवाद, जे जॉन डुई यांच्याशी संबंधित आहे. स्किनरच्या ऑपरंट कंडिशनिंग मध्ये पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत चुकीसाठी शिक्षा, योग्य कृतीसाठी बक्षीस, शिकलेले विसरणे, चुकीकडे दुर्लक्ष. पॉझिटिव्ह रिन्फोर्समेंट म्हणजे योग्य कृतीसाठी बक्षीस. बी इज द करेक्ट आन्सर. ट्रायल आणि एरर सिद्धांतानुसार शिक्षण घडते. ऑप्शन्स आहेत प्रयत्न व चुका याद्वारे योग्य प्रतिसाद मिळाल्यावर, निरीक्षणातून, आदेशानुसार, अचेतन मनातून. ट्रायल आणि एरर हा सिद्धांत थॉर्नडाईक यांनी दिलाय. ट्रायल आणि एरर म्हणजेच प्रयत्न व चुका याद्वारे योग्य प्रतिसाद. करेक्ट ऑप्शन इज ए. इनसाइट लर्निंग सिद्धांतामध्ये विद्यार्थी काय करतो? अचानक संबंध शोधतो, पुनरावृत्ती करतो, वर्तन अनुकरण करतो, बक्षिसासाठी शिकतो. इनसाइट लर्निंग म्हणजे आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर अचानक सुचणे, म्हणजेच अचानक संबंध शोधतो. कोहलरच्या सिद्धांतावर हे आधारित आहे, त्यामुळे ए इज द करेक्ट आन्सर. कन्स्ट्रक्टिव्हिझम या संकल्पनेचा मूळ हेतू काय आहे? विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्माण करतो, शिक्षक ज्ञान देतो, पाठांतर वाढवणे, परीक्षा केंद्रित शिक्षण. कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणजे ज्ञान रचनावाद. ज्ञान रचना म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या भूमिकेनुसार किंवा स्वतःच्या नॉलेजनुसार ज्ञानाची रचना करणे, म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन. विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्माण करतो. भाग 5, प्रेरणा, मूल्यांकन व शिक्षकाची भूमिका. इंट्रिन्सिक मोटिवेशन कशी निर्माण करता येते? ऑप्शन्स विद्यार्थ्याला बक्षीस देऊन, विद्यार्थी स्वतःच्या आनंदासाठी शिकेल असे वातावरण देऊन, स्पर्धा वाढवून, शिक्षा देऊन. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? तर अंतर्गत प्रेरणा, म्हणजे विद्यार्थ्याला स्वतःहून आतून असं वाटायला हवं की आपण अभ्यास करायला हवा किंवा आपण शिकायला हवं, त्याला इंट्रिन्सिक मोटिवेशन असं म्हणतात. मग इंट्रिन्सिक मोटिवेशन ज्या वेळेला असतं तेव्हा व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी ती कृती करतो. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बी. विद्यार्थी स्वतःच्या आनंदासाठी शिकेल असे वातावरण देऊन. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. फीडबॅक देण्याचा योग्य काळ कोणता? ऑप्शन्स शिक्षणानंतर त्वरित, महिन्याच्या शेवटी, निकालानंतर, पुढच्या सत्रात. फीडबॅक हा शिक्षणानंतर त्वरित दिला तर विद्यार्थ्याला त्याचा उपयोग होतो आणि त्याला त्यातून प्रेरणा मिळते, म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंका समजून घेऊन नवीन पद्धतीने विषय स्पष्ट करतो. तो कोणत्या मूल्यमापनाशी संबंधित आहे? ऑप्शन्स: फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, रिमेडियल इव्हॅल्युएशन. शिक्षक विद्यार्थ्याच्या शंका समजून घेऊन नवीन पद्धतीने विषय स्पष्ट करतो, म्हणजे हे आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. टप्प्याटप्प्यावर ज्या वेळेला विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असं म्हणतात. ए इज द करेक्ट ऑप्शन. समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्याचे अंतिम यश तपासणे, शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, वैयक्तिक त्रुटी ओळखणे, मार्गदर्शन देणे. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे एखाद्या कोर्सच्या शेवटी विद्यार्थ्याचे केलेले अंतिम मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह इव्हॅल्युएशन. म्हणजेच या प्रश्नाचं आन्सर आहे विद्यार्थ्याचे अंतिम यश तपासणे. ए इज द करेक्ट आन्सर. कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE मध्ये काय अपेक्षित आहे? ज्ञानाबरोबर वृत्ती व मूल्यांचेही मूल्यमापन, फक्त परीक्षेबरोबर, केवळ अंकात्मक निकाल, वार्षिक निकाल. बघा, कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन CCE मध्ये आपल्याला ज्ञानाबरोबर वृत्ती आणि मूल्यांचेही मूल्यमापन करणं अपेक्षित आहे. म्हणजेच करेक्ट आन्सर इज ए. एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेगानुसार वेगवेगळ्या कृतींची योजना केली. तो कोणता दृष्टिकोन वापरतो? ऑप्शन्स आहेत: बालक केंद्रित शिक्षण, शिक्षक केंद्रित, विषय केंद्रित, परीक्षा केंद्रित. एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेगानुसार म्हणजे हे बालक केंद्रित शिक्षण. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. एखाद्या विद्यार्थ्याला गणितात सतत कमी गुण मिळत होते. शिक्षकाने त्याचे आधीचे संकल्पनात्मक दोष शोधून दुरुस्त केले. हे कोणत्या पद्धतीचे उदाहरण आहे? ऑप्शन्स: निदानात्मक मूल्यांकन, समायोजन, प्रेरणा, व्यवहारवाद. शिक्षकाने विद्यार्थ्याचे संकल्पनात्मक दोष शोधले म्हणजेच त्याचे निदान केले, म्हणून हे निदानात्मक मूल्यांकन. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षकाने वर्गात रोल प्ले आयोजित केले. हा कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचा भाग आहे? अनुभव आधारित शिक्षण, वर्तनवादी शिक्षण, स्मरणाधारित शिक्षण आणि संज्ञानात्मक शिक्षण. रोल प्ले याचा अर्थ विद्यार्थी त्या रोलमध्ये जाऊन अनुभव घेतात, म्हणजे हे अनुभव आधारित शिक्षण. ए इज द करेक्ट ऑप्शन. 29. एखाद्या विद्यार्थ्याने सहअध्यायांचे वर्तन पाहून ते अनुकरण केले. हे कोणत्या सिद्धांताचे उदाहरण आहे? सामाजिक शिक्षण सिद्धांत, बांधुरा, वर्तनवाद, व्यवहारवाद, मनोविश्लेषण. विद्यार्थ्यांनी सहअध्यायांचे वर्तन पाहिले म्हणजे सामाजिक सर्वेक्षणाचा भाग येतो. सामाजिक शिक्षण, नैतिक मूल्यांचा सिद्धांत ही बांधुरा यांचा सिद्धांत आहे. म्हणजे ए इज द करेक्ट आन्सर. सर्व विद्यार्थी आपल्या गतीने शिकतात हे विधान कोणत्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे? मानवतावादी दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, परीक्षा केंद्रित दृष्टिकोन, यांत्रिक दृष्टिकोन. मानवतावादी दृष्टिकोन. ए इज द करेक्ट आन्सर. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले. हे कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे? सर्जनशील विचार, वर्तन नियंत्रण, पुनरावृत्ती, पाठांतर. सर्जनशील विचार. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले म्हणजे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी विचार करण्यास प्रवृत्त केले, म्हणजेच ए इज द करेक्ट ऑप्शन. इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये शिक्षकाचे प्रमुख कार्य काय असते? ऑप्शन्स: विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणे, सर्वांना समान परीक्षा घेणे, फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, अभ्यासक्रम कमी करणे. विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणे. ए इज द करेक्ट ऑप्शन. एखादा शिक्षक विद्यार्थ्याशी सहानुभूतीने वागतो. हे कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेचे लक्षण आहे? भावनिक बुद्धिमत्ता, तार्किक बुद्धिमत्ता, संज्ञानात्मक बुद्धिमत्ता, नैतिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता. टीचर इज अ फॅसिलिटेटर नॉट अ डिक्टेटर या विधानाचा अर्थ काय? टीचर इज अ फॅसिलिटेटर. फॅसिलिटेटर म्हणजे काय? तर एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा शिकण्यासाठीचे वातावरण निर्माण करणं म्हणजे फॅसिलिटेटर.
ऑप्शन्स आहेत: शिक्षक मार्गदर्शन म्हणून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला मदत करतो, शिक्षक सर्व काही सांगतो, विद्यार्थी शिक्षकावर अवलंबून असतो, शिक्षक शिस्त राखतो. इथे टीचर इज फॅसिलिटेटर म्हणजे शिक्षक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करायला मदत करतो. ए इज द करेक्ट आन्सर. शिक्षकाने वर्गात चर्चा, प्रश्नोत्तर व उदाहरणांचा वापर केला. हे कोणत्या शिक्षण पद्धतीचे उदाहरण आहे? संवादात्मक शिक्षण, इंटरॅक्टिव्ह लर्निंग, वर्तनवादी, यांत्रिक, अनुकरणाधारित. शिक्षकाने वर्गात चर्चा, प्रश्नोत्तर व उदाहरणांचा वापर केला म्हणजे हे संवादात्मक शिक्षण, इंटरॅक्टिव्ह लर्निंग. इज द करेक्ट आन्सर. बालकाच्या भावनिक अस्थैर्याचा परिणाम शिक्षणावर कसा होतो? ऑप्शन्स: लक्ष विचलित होते, शिकण्याची गती मंदावते, आत्मविश्वास घटतो, सर्व पर्याय योग्य. बालकाच्या भावनिक अस्थैर्याचा परिणाम: लक्ष विचलित होते, शिकण्याची गती मंदावते, आत्मविश्वास घटतो, म्हणजे सर्वच पर्याय योग्य आहेत. डी इज द करेक्ट आन्सर. स्कॅफोल्डिंग योग्यरित्या वापरल्यास विद्यार्थी अधिक स्वावलंबी व सक्रिय होतो, शिक्षकावर अवलंबून राहतो, पाठांतर करतो, चुका वाढतात. अधिक स्वावलंबी व सक्रिय होतो. ए इज द करेक्ट ऑप्शन. कारण स्कॅफोल्डिंग मध्ये विद्यार्थ्याला कुणाची तरी मदत मिळते आणि त्या मदतीमुळे तो ती कृती अधिक चांगल्या पद्धतीने शिकतो आणि स्वावलंबी व सक्रिय होतो. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वप्रेरित होण्यासाठी गटचर्चा आयोजित केली. हा कोणता दृष्टिकोन आहे? बांधकामवादी दृष्टिकोन, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट, वर्तनवादी, प्राचीन, अनुकरणवादी. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वप्रेरित होण्यासाठी गटचर्चा आयोजित केली म्हणजे हा बांधकामवादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम. इज द करेक्ट आन्सर. एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक वेळी चुकीसाठी शिक्षा दिली तर त्याचा परिणाम काय होईल? प्रेरणा घटेल, आत्मविश्वास वाढेल, शिक्षण सुधारेल, ज्ञान वाढेल. एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रत्येक वेळी चुकीसाठी शिक्षा दिली तर त्याची प्रेरणा कमी होईल, प्रेरणा घटेल. इज द करेक्ट आन्सर. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्याचे उद्दिष्ट ठरवायला सांगितले. हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित आहे? स्वनिर्देशित शिक्षण, सेल्फ डायरेक्टेड लर्निंग, शिक्षक केंद्रित, परीक्षा केंद्रित, वर्तनवादी. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्याचे उद्दिष्ट ठरवायला सांगितले म्हणजे विद्यार्थ्याला स्वतः ठरवायचंय की आपल्याला काय शिकायचंय, म्हणजेच हे स्वनिर्देशित शिक्षण, सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. आन्सर ए इज द करेक्ट आन्सर. लर्निंग ऑकर्स बेस्ट वेन चाइल्ड इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड. हा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? बांधकामवाद, वर्तनवाद, अनुकरणवाद, मनोविश्लेषण. लर्निंग ऑकर्स वेन चाइल्ड इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड. हा जो सिद्धांत आहे हा ज्ञान रचनावादाशी संबंधित आहे म्हणजेच बांधकामवाद. ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. ऑब्झर्वेशन, इमिटेशन, मॉडेलिंग हे 3 घटक कोणत्या सिद्धांताचे घटक आहेत? सामाजिक शिक्षण सिद्धांत, वर्तनवादी सिद्धांत, संज्ञानात्मक सिद्धांत, प्रेरणावादी. सामाजिक शिक्षण सिद्धांत. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. रिइन्फोर्समेंट चुकीच्या वापरामुळे टिंबटिंब. ऑप्शन्स: अवांछित वर्तन बळकट होऊ शकते, शिक्षण वाढते, प्रेरणा वाढते, सर्व पर्याय चुकीचे आहेत. रिइन्फोर्समेंट म्हणजे एखाद्या गोष्टीचं दृढीकरण होणं. पण रिइन्फोर्समेंटचा जर चुकीचा वापर केला, समजा एखाद्या विद्यार्थ्याने चूक केली तरी सुद्धा त्याला छान वा शाबास असं म्हटलं तर तो ती चूक पुन्हा करणार म्हणजेच अवांछित वर्तन बळकट होण्याची भीती असते. ए इज द करेक्ट ऑप्शन. डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय आहे? शिकण्यात अडथळे ओळखणे, अंतिम मूल्यमापन, गुणवर्ग ठरवणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे डायग्नोसिस करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जे काही कमी प्रगती आहे त्याचं कारण शोधणे म्हणजेच शिकण्यातील अडथळे ओळखणे. ए इज द करेक्ट ऑप्शन. रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणजे ऑप्शन्स: जो स्वतःच्या अध्यापनाचे विश्लेषण करून सुधारतो, फक्त विषय शिकवतो, जो तक्रारी करतो, जो विद्यार्थ्यांचा निकाल देतो. रिफ्लेक्टिव्ह टीचर रिफ्लेक्ट मीन्स हू थिंक्स अबाउट हिमसेल्फ अँड ट्राय टू इम्प्रूव्ह हिमसेल्फ. जो स्वतःविषयी विचार करतो आणि जे मी काल केलं त्याच्यामध्ये अधिक सुधारणा आज करता येईल का, माझ्याकडून कोणती चूक झाली ह्याचा जो विचार करतो तो रिफ्लेक्टिव्ह टीचर म्हणजे स्वतःच्या अध्यापनाचे विश्लेषण करून सुधारतो म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षणातील इंडिव्हिज्युअल डिफरन्स म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेतील भिन्नता, सर्व विद्यार्थी समान असणे, शिकण्याची शिक्षकाची पद्धत, अभ्यासक्रमाचे अंतर.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेतील भिन्नता इज द करेक्ट आन्सर. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम मध्ये शिक्षकाची भूमिका कशी असते? ऑप्शन्स: ज्ञान निर्मिती सुलभ करणारा मार्गदर्शक, माहिती देणारा, अधिकारशाही शिक्षक, मूल्यांकन करता. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम मध्ये, कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान निर्मिती करायला शिकवायचं आहे आणि ही ज्ञान निर्मिती सुलभ करणारा मार्गदर्शक ही शिक्षकाची भूमिका आहे, म्हणून ए इज द करेक्ट ऑप्शन. विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगायला प्रवृत्त करणे हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स: अनुभव आधारित शिक्षण, अनुकरण आधारित शिक्षण, स्मरण आधारित शिक्षण, परीक्षा केंद्रित शिक्षण. विद्यार्थ्याला आपले अनुभव सांगायला प्रवृत्त करणे म्हणजे अनुभव आधारित शिक्षण. ए इज द करेक्ट ऑप्शन. शिक्षकाने एखाद्या विषयात केस स्टडी पद्धती वापरली याचा उद्देश काय? ऑप्शन्स: सखोल समज वाढवणे, पाठांतर, निकाल तयार करणे, अध्ययन सोपे करणे. एखाद्या विषयाची केस स्टडीची पद्धत वापरली म्हणजे त्या केस संदर्भामध्ये त्या विद्यार्थ्याला सखोल ज्ञान मिळवण्याचं प्रशिक्षण देणे म्हणजेच ए इज द करेक्ट ऑप्शन. चाइल्ड सेंटर एज्युकेशनचा मुख्य हेतू काय आहे? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, शिक्षकाचे वर्चस्व, विषयाच्या पूर्णतेवर, निकाल केंद्रित दृष्टिकोन. चाइल्ड सेंटर एज्युकेशन म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रित धरून त्या पद्धतीने त्याच्या गरजेनुसार त्याला शिक्षण देणे म्हणजेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणे. ए इज द करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे आपण बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयावर 50 संभाव्य प्रश्नांचं आज विश्लेषण केलेलं आहे. तर अशाच प्रकारचे या टॉपिकवर हे टॉपिक्स जर तुमचे क्लिअर असतील तर याच टॉपिक्सवर आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील ते अभ्यासा आणि यामध्ये जे जे टॉपिक्स आहेत तेच टॉपिक स्टडी करून त्यामध्ये आणखी कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील त्याचा अभ्यास करा. म्हणजे बालविकास व अध्यापनशास्त्र हा जो पेपर आहे यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला गेला तरी सुद्धा तुम्हाला तो इझिली सोडवता येईल. अशा प्रकारे ह्या पेपरचा अभ्यास करा आणि पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा नवीन कॉन्सेप्ट घेऊन त्यावरील संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, यावरचे सर्व प्रश्न अभ्यासा आणि यासारखेच असणारे दुसरे प्रश्न अभ्यासा. तोपर्यंत नमस्कार, अभ्यास करा, खुश राहा. थँक्यू.